So again, to understand the importance of size as well as shape in rods as well as in cocci. So we should know the another important term that is called as surface to volume ratio. So in both, that is rod as well as in cocci. So here the topic given is surface to volume ratios in growth rates and evolution. तर इथं या पद्धतीने प्रेझेंट केलेला आहे टॉपिक. बट इफ यू गेट this concept, that is surface area to volume ratio, then you will understand the importance of size as well as importance of shape in microorganisms. So there are significant advantages to being small. हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे. जर साईज छोटी असेल तर so it will give a large amount of surface area as compared to a larger organism with respect to volume. हे खूप महत्वाचं आहे. फक्त सरफेस एरिया, आता तुम्ही म्हणाल या ऑर्गॅनिझम मध्ये सरफेस एरिया जो आहे तो छोटा दिसत आहे ऍज कम्पेअर टू धिस ऑर्गॅनिझम, बट विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम याचं जर व्हॉल्यूम पाहिला तर फार कमी आहे. जसं की आता याचं व्हॉल्यूम असेल फॉर एक्झाम्पल 1 ml. एखादा स्पियर आहे, याचं व्हॉल्यूम आहे 1 ml आणि याचा सरफेस एरिया आहे फॉर एक्झाम्पल 1 millimeter स्क्वेअर. एक्झाम्पल साठी सांगत आहे तुम्हाला, प्लीज कन्फ्यूज होऊ नका. नंतर आता याचा सरफेस एरिया आहे फॉर एक्झाम्पल आता अराउंड याच्या 4 टाइम असेल, म्हणजे 4 millimeter स्क्वेअर एवढा याचा सरफेस एरिया असेल. बट याचं व्हॉल्यूम जे आहे अराउंड असेल आता 10 ml. म्हणजे आता रिलेटिव्हली जर पाहिलं इथं व्हॉल्यूम सरफेस टू व्हॉल्यूम रेशो जो आहे 1:1 आहे आणि या साईडला 4:10. ठीक आहे. म्हणजे इथं जर यांचा रेशो काढला तर इट विल बी 1 आणि ह्या साईडला जर काढला तर आपण इथं जवळपास 2.5, दॅट इज 2. इट इज 0.25च्या जवळपास त्याची व्हॅल्यू येते. तर इथं बघा खूप जास्त फरक पडत आहे, खूप जास्त म्हणजे 5 टाइम लेस ही व्हॅल्यू आलेली आहे, ऑलमोस्ट 5 to 4 टाइम. ऍक्च्युअल मध्ये याचं व्हॉल्यूम किती पट वाढलेलं आहे? 10 टाइम वाढलेला आहे. ठीक आहे. याचा सरफेस एरिया जो आहे तो 4 टाइम वाढलेला आहे. बट तर हा रेशो जो आहे तुम्हाला म्हणजे याच्यावरनं कळेल की याच्यासाठी आता ऍक्च्युअल मध्ये नेचरमध्ये याच्यापेक्षा जास्त असते व्हॉल्यूम इथं, म्हणजे 20च्या जवळपास इथं व्हॉल्यूम असायला पाहिजे आणि 4 millimeter स्क्वेअर हा एवढा याचा सरफेस एरिया असायला पाहिजे. पण फक्त आपल्याला अंडरस्टँडिंग पर्पजसाठी ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तर हा व्हिडिओ जो आहे तो कम्प्लीट बघायचा आहे, मध्ये सोडू नका. ठीक आहे. नवीन टर्म असते आपल्यासाठी, आपल्याला वाटते की हा समजेल की नाही हा कन्सेप्ट, बट डेफिनेटली तुम्ही 1 ते 2 वेळा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चित सांगतो की हा तुम्हाला सगळा कन्सेप्ट व्यवस्थित समजून जाईल. ठीक आहे. तर कम्प्लीट व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे, त्यासाठी कम्प्लीट लेक्चर हे ऐकायचं आहे आणि लेक्चर अटेंड करत असताना पॉज करून तुम्हाला ते कॅल्क्युलेशन्स इथं लिहायचे आहेत तुमच्या नोटबुकमध्ये, म्हणजे तुम्हाला समजायला अजून थोडं सोपं होईल. सो देर आर सिग्निफिकंट ॲडव्हान्टेजेस टू बिंग स्मॉल. म्हणजे स्मॉल असलं म्हणजे त्याला न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शनचा ऑब्व्हियसली ॲडव्हान्टेज जास्त होईल. सो स्मॉल सेल्स हॅव मोर सरफेस एरिया रिलेटिव्ह टू सेल व्हॉल्यूम. ठीक आहे. सेल व्हॉल्यूमच्या कम्पॅरिझनमध्ये त्याच्या तुलनेमध्ये त्याचं काय आहे, सरफेस एरिया जास्त आहे. सो दॅट डू दी लार्ज सेल. जसं लार्ज सेलच्या केसमध्ये तसं होत नाही. सो दॅट इज दे हॅव हायर सरफेस टू व्हॉल्यूम रेशो. त्यांचा जो सरफेस टू व्हॉल्यूम रेशो जो आहे तो कसा आहे, जास्त आहे. बघा इथं कम्पॅरेटिव्हली दिसते 1 व्हॅल्यू आलेली आहे आणि इथं फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू आलेली आहे, पॉइंट मध्ये व्हॅल्यू आहे. जरी इथं सरफेस एरिया वाढला, साईज जरी वाढली,
पण इथं बघा 1 व्हॅल्यू आलेली आहे आणि इथं 0.25च्या जवळपास व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजे इथं सरफेस एरिया काय झालेला आहे, व्हॉल्यूम सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो जो आहे त्या तुलनेमधला जो रेशो जो आहे तो कमी झालेला आहे. म्हणजे जर एखादी फॅमिली वाढली समजा आहे ना, तर फॅमिलीमध्ये आमदनी कमी आहे, बघा आमदनी येत आहे, ऍब्सॉर्प्शन जे होत आहे न्यूट्रिएंटचं ते कसं आहे एकदम कमी आहे. पण फॅमिलीमध्ये कन्झ्युम करणारे खाणारे मेंबर कसे आहेत, जास्त आहेत. इथं नंबर ऑफ मेंबर कसे आहेत, कमी आहेत. आमदनी कशी आहे, जास्त आहे. म्हणजे आमदनीचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे ऍज कम्पेअर टू जे काही खाणारे लोक आहे घरामध्ये. तर हे स्मॉल फॅमिलीमध्ये आपल्याला पाहायला भेटते, पण लार्ज फॅमिलीमध्ये तसं पाहायला भेटत नाही आपल्याला. तर इथं सेम कंडिशन आपल्याला कम्पेअर करता येईल. तर सरफेस एरिया इथं काय जास्त जर असेल कम्पेअर टू व्हॉल्यूम, ठीक आहे, हा जर रेशो तुमचा जास्त असेल देन तिथं न्यूट्रिएंट ऍब्सॉर्प्शन जास्त होईल आणि त्याचा फायदा त्या सेलला होईल. सो कन्सिडर अ स्पेरिकल कोकस. कोकस म्हणजे स्पेरिकल कोकस तुम्हाला माहिती आहे, कोकाय आपण पाहिलेलं आहे शेप बॅक्टेरियाची, कोकाय. सो द व्हॉल्यूम ऑफ सच सेल इज फंक्शन ऑफ क्यूब ऑफ इट्स रेडियस. ठीक आहे, स्पेरिकल आहे म्हणून व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करतो, V इज इक्वल टू 4/3 πr3. हा त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर जर म्हटलं तर और स्पेरिकल सेल म्हटलं म्हणजे सो V इज इक्वल टू 4/3 πr3. व्हाईल इट्स सरफेस एरिया इज अ फंक्शन ऑफ, आता याचा सरफेस एरिया जो कॅल्क्युलेट करतो आपण, ठीक आहे, व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करताय आपण याचं 4/3 πr3 आणि याचं जे सरफेस एरिया आहे सो इट इज कॅल्क्युलेटेड by using this formula, that is S is equal to 4πr². म्हणजे इट इज अ फंक्शन ऑफ स्क्वेअर ऑफ रेडियस. आणि हे जे फंक्शन आहे व्हॉल्यूम, सो इट इज अ फंक्शन ऑफ क्यूब ऑफ रेडियस. ठीक आहे, इथं क्यूब घेतलेला आहे, इथं स्क्वेअर घेतलेला आहे, इथं क्यूब आहे, इथं स्क्वेअर आहे. तर सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो जर कॅल्क्युलेट करायचा असला, सिम्पली सरफेस एरिया व्हॅल्यू इथं पुट करणार तुम्ही, किती आहे, सो 4πr² डिवायडेड बाय 4/3 πr³. ओके, तर आता हे सिम्प्लिफाय केल्यानंतर बघा हे 3 4 कॅन्सल होतील, इथं पाय कॅन्सल होतील, नंतर इथं एक 2r कॅन्सल होतील, r² विल बी कॅन्सल. तुम्हाला सिम्प्लिफाय केल्यानंतर बघा इक्वेशन मिळेल सो 3/r. ठीक आहे, म्हणजे रेडियस जशी जशी वाढेल तशी तशी ही व्हॅल्यू काय होत जाईल, कमी येत जाईल. ही व्हॅल्यू कमी येईल म्हणजे काय, सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो जो आहे त्याची व्हॅल्यू कमी येत जाईल. तर आता याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सो ॲज द सेल इन्क्रीजेस इन साइज इट्स सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो डिक्रीज. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. जशी जशी सेलची साईज वाढेल तशी तशी, कारण साईज वाढली म्हणजे रेडियस वाढेल आहे ना, तशी तशी याचा जी व्हॅल्यू आहे सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशोची व्हॅल्यू डिक्रीज होत जाईल. तर कन्सिडर दी सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो फॉर सम ऑफ द सेल्स ऑफ डिफरंट साइज. फॉर एग्जाम्पल पेलागिबॅक्टर, युबिकी अँड ई कोलाई as well as E vector फिशेलसोनी. ठीक आहे, तर हे आपण एक्झाम्पल पाहिलेलं आहे फिशेलसोनी. त्या प्रत्येकाचं बघा आता इथं सरफेस एरिया इज टू व्हॉल्यूम रेशो जो आहे तो वेगवेगळा दिलेला आहे. जशी जशी साईज वाढत आहे सरफेस एरिया जो आहे तो चेंज झालेला तुम्हाला दिसत आहे. सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो जो आहे तो चेंज झालेला दिसत आहे. स्मॉल सेल आहे त्याचा सरफेस एरिया इज टू व्हॉल्यूम रेशो जो आहे तो वेगळा आहे, म्हणजे जास्त आहे. इकोलायचा त्यापेक्षा कमी आहे आणि लार्ज ऑर्गॅनिझम जो आहे त्याचा कमी आहे. इथं पुन्हा कॅल्क्युलेशन मध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे. जर रेडियस तुमच्या स्फिअरची किती असेल 1 मायक्रोमीटर असेल आणि दुसऱ्या याची जी रेडियस आहे ती 2 मायक्रोमीटर असेल. ठीक आहे, कॅल्क्युलेट केलेली आहे समजा. तर याचा सरफेस एरिया कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू किती मिळत आहे आपल्याला 12.6 मायक्रोमीटर स्क्वेअर. व्हॉल्यूम किती मिळत आहे 4.2
मायक्रोमीटर क्यूब, कारण व्हॉल्यूम क्यूबचं फंक्शन आहे. आणि सरफेस एरिया इज टू व्हॉल्यूम रेशो, कारण आता बघा आपल्याकडे किती आहे व्हॅल्यू, आपल्याकडे व्हॅल्यू दिली होती 3. आता इथं आर ची व्हॅल्यू किती दिली आहे 1, म्हणजे आन्सर किती येईल 1 येईल. किंवा असंही कॅल्क्युलेट केलं तरी चालेल तुम्ही, किंवा सिंपल असं जरी कॅल्क्युलेट केलं, फक्त फॉर्म्युला तुम्हाला इथंच सांगावं लागेल. नंतर आता इथं सेम बघा, इथं रेडियस किती आहे 2 आहे, आणि 3/r इज इक्वल टू 3/2 इज इक्वल टू 1.5 हे त्याचं आन्सर आहे. ठीक आहे, म्हणजे सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम रिलेशनशिप जी आहे सेलमध्ये तुम्हाला दिसत आहे. जशी जशी ती साईज वाढत आहे, बघा इथं साईज बघा, साईज जर डबल झालेली आहे इथं जवळपास, तर व्हॅल्यू याची काय झालेली आहे, हाफ झालेली तुम्हाला दिसत आहे या रेशोची. सो increase in size, its surface area to volume ratio decreases. The surface area to volume ratio of cell affects several aspects of its biology, including its evolution. आता evolution मध्ये सुद्धा हा फरक पडते. For example, because of cells growth rate depends among other thing on the rate of nutrient exchange. ठीक आहे, जशा बाकीच्या गोष्टीवर डिपेंड आहे तसंच न्यूट्रिएंट एक्सचेंजवर सुद्धा, जसं जेवढे जास्त न्यूट्रिएंट भेटतील तेवढी त्याची सेलची ग्रोथ होईल. द हायर दी सरफेस एरिया इज टू व्हॉल्यूम रेशो, पुन्हा पुन्हा सांगत आहे. सो रेशो ऑफ स्मॉलर सेल्स सपोर्ट अ फास्टर रेट ऑफ न्यूट्रिएंट एक्सचेंज. कारण न्यूट्रिएंट एक्सचेंज त्याच्यामुळे काय होईल, फास्टर होईल पर युनिट ऑफ सेल व्हॉल्यूम कम्पेअर्ड विथ दी और विथ दॅट ऑफ लार्जर सेल. म्हणजे छोट्या सेल डिवाइड काय होतील, फास्ट डिवाइड होतील ॲज कम्पेअर टू लार्जर सेल. यांना डिवाइड व्हायला थोडा जास्त वेळ लागेल, कारण सरफेस एरिया इज टू व्हॉल्यूम रेशो कसा आहे, स्मॉल सेलमध्ये जास्त आहे. सो बिकॉज ऑफ दिस अ स्मॉलर सेल्स इन जनरल ग्रो फास्टर दॅन लार्जर सेल. ठीक आहे, हा एक ॲडव्हान्टेज आहे. So a given amount of resources, example nutrients available to support the growth, so will support a larger population of small cells than a large cell. कारण larger population का म्हटलेलं आहे, इथं बघा एका छोट्याशा जागेमध्ये कितीतरी सेल्स आलेले आहेत. इथं एक मोठी सेल आहे प्रेझेंट. ठीक आहे, म्हणजे इथं लार्जर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअलला सपोर्ट करत आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन जास्त होण्याचे चान्सेस आहेत. सो हाऊ कॅन दिस अफेक्ट इव्हॉल्युशन. आता इव्हॉल्युशन कसं होईल, सो जसं जसं मल्टिप्लिकेशन होईल एरर पण जास्त येतील क्रोमोझोम मध्ये. एरर आले म्हणजे म्युटेशन आलेलं आहे, म्युटेशन आहे म्हणजेच काय आहे, इव्हॉल्युशन पण होईल. सो इच टाइम अ सेल डिवाइड्स इट्स क्रोमोझोम रेप्लिकेट्स. सो ॲज DNA replicated occasional error occurs, so called as mutation. ठीक आहे, ते म्युटेशन्स त्याला होऊ शकतात. सो बिकॉज म्युटेशन रेट अपियर टू बी रफली द सेम इन ऑल सेल, सो लार्जर ऑर स्मॉल, द मोर क्रोमोझोम रेप्लिकेशन दॅट ऑकर द ग्रेटर द टोटल नंबर ऑफ म्युटेशन इन द पॉप्युलेशन. कारण आता कसंच ते जेवढ्या स्मॉल सेल आहे त्यांचं रिप्रोडक्शन जास्त वेळा होईल. म्हणजे रिप्रोडक्शन केव्हा जास्त होईल, जेव्हा त्यांच्यामध्ये रेप्लिकेशन होईल. आणि जेवढे जास्त वेळा रेप्लिकेशन होईल तेवढे जास्त वेळा एरर होण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढलेले असतात. सो म्युटेशन्स आर द रॉ मटेरियल ऑफ इव्हॉल्युशन. कारण म्युटेशन झालेलं आहे, इट विल प्रोव्हाइड द रॉ मटेरियल फॉर द इव्हॉल्युशन. सो लार्जर द पूल ऑफ म्युटेशन द ग्रेटर द इव्हॉल्युशनरी पॉसिबिलिटी. ठीक आहे, जेवढे जास्त म्युटेट झालेल्या सेल्स असतील त्याच्यामध्ये जास्त चान्सेस असे आहेत की त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन जास्त होईल. सो द बिकॉज प्रोकॅरियोटिक सेल्स आर क्वाइट स्मॉल and are also genetically haploid, allowing mutations to be expressed immediately. लगेच म्युटेशन तुम्हाला पाहायला मिळेल, कारण लगेच यांची एक जनरेशन कंप्लीट होते. So they have in general capacity for more rapid growth and evolution than larger genetically deployed organism. कारण ते slow growing असतात. So in the latter, not only is the surface area is to volume ratio smaller, म्हणजे large organism मध्ये हा रेशो कसा आहे, स्मॉल असते. So but affect the mutation in one gene, so can be masked by the second. Mask म्हणजे जर दोन अलील असतील तर, किंवा दोन जीन असतील की जे काय करू शकतात, एकमेकाचं फंक्शन जे आहे ते परफॉर्म करू शकतात किंवा मास्क करू शकतात.
अनम्युटेटेड जीन कॉपी सुद्धा तिथं असू शकते, असंही आपण त्याला म्हणू शकतो. So these fundamental differences in size and genetics between prokaryotic and eukaryotic cells underlie the fact that prokaryotic cell can adapt quite rapidly to changing environmental condition. म्हणजे जर एखादी एन्व्हायरमेंट चेंज झाली तर सगळ्यात जास्त लवकर ऍडजस्ट होणारा कोण आहे? प्रोकॅरियोट. कारण तो किती मिनिटात ग्रो होते? 20 मिनिटात. आता ह्युमन किती दिवस लागतात ग्रो व्हायला? आपल्याला इयर्स मध्ये असतात, आहे ना. आपण फॉर एक्झाम्पल एक जो इंडिव्हिज्युअल आहे तो किती 2 ते 3 इंडिव्हिज्युअलला बर्थ देतो, आणि इथं पॉप्युलेशन बघा 20 मिनिटामध्ये कितीतरी सेल्स तयार होऊ शकतात. ठीक आहे. तर हा चान्स आहे. अँड कॅन मोर इझिली एक्सप्लॉइट न्यू हॅबिटेट दॅन कॅन युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला तसं पाहायला भेटत नाही. तर हे बघा इथनं तुम्हाला सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो दाखवलेला आहे. बघा आता इथं सेलची साईज आपल्याला वाढताना दिसत आहे एका विशिष्ट प्रोपोर्शन मध्ये, आणि त्यामुळे आता बघा सेलचं व्हॉल्यूम बघा किती ड्रास्टिकली चेंज होत आहे. बघा कम्पॅरेटिव्हली व्हॉल्यूम खूप जास्त ड्रास्टिकली चेंज होताना आपल्याला दिसत आहे, खूप जास्त. बघा ह्या व्हॅल्यूज आपल्याला फोकस करायचे. साईज बघा किती स्लोली तुम्हाला इन्क्रीज होताना दिसत आहे, पण त्याचं व्हॉल्यूम भयानक जास्त वाढलेलं आहे. ठीक आहे. मग आता इथं जर तुम्ही सरफेस एरिया इज टू व्हॉल्यूम रेशो कम्पेअर केला आपण, तर इकोलायच्या व्हॉल्यूम सोबत जर त्याला कम्पेअर केलं तर इकोलाय सेल याला जर 1 कन्सिडर केलं तर ह्याच्या एवढे पट म्हणजे 15 टाइम्स, 900 टाइम्स, 1500 टाइम्स यांचं काय होत आहे? व्हॉल्यूम वाढत आहे. बघा 20,000, 40,000 टाइम्स, नंतर 5 लाख, 15 लाख. बघा खूप जास्त इथं तुम्हाला व्हॉल्यूम वाढताना दिसत आहे, खूप जास्त ॲज कम्पेअर टू साईज. आता साईज जर पाहिली तर फक्त किती पट वाढलेली आहे इथं? बघा इथं जास्त फार जास्त डिफरन्स नाही आहे साईजमध्ये, पण बघा व्हॉल्यूम मध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. म्हणजे व्हॉल्यूम जे आहे ते खूप जास्त इन्क्रीज झालेलं आहे, पण अवेलेबल जो सरफेस एरिया आहे तो खूप कमी आहे, कारण सेलची साईज कशी आहे? छोटी आहे ॲज कम्पेअर टू व्हॉल्यूम. म्हणजे सरफेस एरिया इज टू व्हॉल्यूम रेशो जो आहे तो लार्ज ऑर्गॅनिझम मध्ये काय होतो? डिक्रीज होतो. ठीक आहे. लार्ज ऑर्गॅनिझम म्हटलं म्हणजे तो डिक्रीज झालेला आपल्याला दिसत आहे. तर इथं तुम्हाला वेगवेगळे ऑर्गॅनिझम दिलेले आहेत, त्यांचे एक्झाम्पल्स तुम्ही नोट डाऊन करायचे आहेत. काही एक्झाम्पल जे दिलेले आहेत ते. तर जर रॉड मध्ये आणि कोकायमध्ये जर आपण कंपॅरिझन केली, ठीक आहे, साईजची आणि शेपची, तर आता हा जर सेम साईजचा कोका आहे, फॉर एक्झाम्पल याचं व्हॉल्यूम आहे 10 मायक्रोमीटर क्यूब. ठीक आहे. दुसरा जो रॉड आहे, फॉर एक्झाम्पल इथं रॉडचे आणि याचे पण एक्झाम्पल दिलेले आहेत. बघा रॉड, कोकाय, रॉड, कोकाय, कोकाय, रॉड, रॉड, कोकाय. ठीक आहे. यांचे पण इथं एक्झाम्पल दिलेले आहे. तर सिंपल सांगायचं झालं म्हणजे आता सेम जर रॉड असेल सेम व्हॉल्यूमचा, ठीक आहे, ज्याचा 10 मायक्रोमीटर, हा मायक्रोमीटर क्यूब एवढं व्हॉल्यूम आहे, तर याचा व्हॉल्यूम जो आहे याच्या कंपॅरिझन मध्ये सरफेस एरियाच्या कमी आहे. तर इथं बघा, सो रॉड हॅज हायर surface area to volume ratio as compared to कोकाय. So कोकाय has lower, ठीक है, lower surface area to volume ratio. मग आता याचा सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशोचा फायदा काय होते ते पाहिलेला आहे आपण. आता जर रॉड असेल मग तर सेलला ग्रो व्हायला काय होईल? चान्सेस जास्त आहेत, मल्टिप्लिकेशन जास्त होईल, कारण इथं सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो जो आहे तो काय आहे? वाढलेला आहे इन केस ऑफ रॉड ऑर्गॅनिझम. म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन जास्त होईल ऍज कम्पेअर टू कोकस बॅक्टेरियम. ठीक आहे. याचं मल्टिप्लिकेशन जास्त होईल, फास्ट इव्हॉल्व होईल, त्याची ग्रोथ जास्त होईल, न्यूट्रिएंट ऍब्सॉर्प्शनचा रेट जास्त राहील. तर हे काही सिग्निफिकन्सेस आहेत. सो फॉर बिईंग रॉड शेप अँड फॉर बिईंग स्मॉल सेल्स. ठीक आहे.
आता रॉड किंवा स्मॉल सेल असतील तर त्याचा एरिया जो आहे हायर असेल, सरफेस एरिया व्हॉल्यूम रेशो जो आहे तो हायर असेल. आणि लार्ज सेल असतील तर लार्ज सेल किंवा पोकाय असतील तर लोअर सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो त्यांचा असेल. व्हॉट इज द लोअर लिमिट साइज ऑफ सेल्स? सो लोअर लिमिट ऑफ द सेल साइज, आता लोअर लिमिट किती असू शकते बा? असं काही आहे का छोट्यात छोटा ऑर्गॅनिझम किती, तर याच्यात लिमिट आहे का? तर हो, निश्चितच आहे. कारण कुठलेही कंपोनंट जर स्टोअर करायचे असतील, आता एक घर म्हटलं तर त्याची काही लिमिट आहे का? हो आहे, 100%. आपण 1x1 घरामध्ये राहू शकतो का? नाही राहू शकत. आपल्याला एका जणाला राहायला कमीत कमी आपल्या साईजच्या एवढी किंवा दुप्पट तरी साईजचं आपल्याला घर लागेल. ठीक आहे, तर त्यामुळे कारण आपण तिथं सगळ्या गोष्टी स्टोअर कराव्या लागतील, जेवायला लागेल, खायला लागेल, झोपायला लागेल, सगळ्या गोष्टी तिथं लागतील. म्हणजे एक लिमिट आपल्यावर आहे की आपलं घर जे आहे त्याच्यावर एक लिमिट असणं गरजेचं आहे. अदरवाईज त्याला आपण घर म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत आपण घर. So now we can predict that smaller and smaller bacteria would have greater and greater selective advantage in nature. ठीक आहे, स्मॉल जर असतील बॅक्टेरिया तर त्याला ऍडव्हान्टेज निश्चितच आहे नेचरमध्ये. However, this is not true as there are lower limit to cell size. ठीक आहे, आता मग ठीक आहे असं जरी म्हटलं पण ते काही कम्प्लिटलीच खरं आहे असे नाही. So if one consider the volume needed to house the essential component of free living cells, कुठले कंपोनेंट लागतात? प्रोटीन लागतात, न्यूक्लिक ऍसिड, रायबोसोम अँड सो ऑन. अ स्ट्रक्चर ऑफ मिनिमम 0.1 मायक्रोमीटर इन डायमीटर or less is simply insufficient to do the job. म्हणजे तो त्याचा जॉब करू शकत नाही. and structure of 0.15 मायक्रोमीटर इन डायमीटर आर मार्जिनल. म्हणजे जसं मी रूमची साईज सांगितली, कमीत कमी 10x10 ची रूम लागेल आपल्याला. ठीक आहे, म्हणजे मार्जिन झाली बाबा आता एक फॅमिली जर ठेवायची झाली तर. सो द स्ट्रक्चर्स occasionally observed in nature of 0.1 micrometer or smaller that look like bacterial cell are almost certainly not so. म्हणजे तुम्हाला ते तसे स्ट्रक्चरच जनरली पाहायला भेटणार नाही. So despite this, many very small prokaryotic cells are known. So many have been grown in the laboratory. So the open ocean, for example, contain 10 raised to power 4 to 10 raised to power 5 prokaryotic cells per ml, and these tend to be very small cells. For example, 0.2 to 0.4 micrometer in diameter. So many pathogenic bacteria are also very small. ठीक आहे, असू शकतात. So when the genome of these prokaryotes are examined, so they are found to be highly streamlined and missing many genes whose functions are supplied to them by their host organism. तर पॅथोजन मध्ये ही अशी सिच्युएशन असू शकते, पण त्यांच्या केसमध्ये तिथं कोण असणं गरजेचं आहे? होस्ट ऑर्गॅनिझम असणं गरजेचं आहे, की जो काय करेल त्यांना जे की इसेन्शियल फंक्शन्स आहेत ग्रोथचे ते प्रोव्हाइड करण्याचं काम करेल. म्हणजे साईजवर सुद्धा लिमिट आहे, असं नाही आहे. ठीक आहे, ऍडव्हान्टेज आहे स्मॉल सेल असल्याचा, पण एकदमही स्मॉल सेल असणं गरजेचं नाहीये. ठीक आहे, एकदमच जर स्मॉल असेल सेल तर त्याची एक लिमिट दिलेली आहे. ठीक आहे, त्या लिमिट पेक्षा जर तो असेल तर तो सर्वाइव्ह होऊ शकणार नाही, कारण इसेन्शियल जे न्यूट्रिएंट आहेत ते तिथं तो स्टोअर करू शकणार नाही. ठीक आहे, तर हा पॉइंट आपला इथं संपलेला आहे. व्यवस्थित केअरफुली 1-2दा हा व्हिडिओ ऐका. नवीन कन्सेप्ट असला तर निश्चितच तुम्हाला पहिल्यांदा थोडा वेळ लागेल, पण निश्चितच तुम्हाला नेक्स्ट टाइम समजेल.